नमस्कार. गप्पा अंगणच्या या सदरामध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आजकाल आपण बऱ्याचदा ऐकतो की मुलं वाचत नाहीत किंवा वाचनावरचं प्रेम कमी होत चाललंय. असं खरं तर नाहीये. बरेच जण वाचनामध्ये इंटरेस्टेड आहेत आणि बरेच जण पुस्तकं वाचत असतात. काहींना मराठी पुस्तकं आवडतात, काहींना इंग्रजी पुस्तकं आवडतात, तर काहींना सर्व भाषातली पुस्तकं बऱ्यापैकी वाचायला आवडतं. पण वाचनाचं प्रेम असंच वृद्धिंगत राहावं आणि येणाऱ्या पिढीलाही वाचनाची आवड लागावी, अशा एका हेतूने आम्ही हे सदर सुरू करत आहोत. यामध्ये आठवड्याला एका पुस्तकाचं बुक रिव्ह्यू म्हणू शकतो आपण. परीक्षण नक्कीच नाही म्हणणार, तर एक अनुभव कथन आपल्याला म्हणता येईल की हे पुस्तक आम्हाला कसं वाटलं, हे पुस्तक तुम्ही का वाचावं आणि या पुस्तकातनं आम्हाला काय मिळावं, हे सांगण्याचा एक प्रयत्न असेल. आशा आहे की तुम्हाला नक्कीच हे सदर आवडेल. याची सुरुवात करताना प्रथम पुस्तक कोणतं असावं यावर बरीच चर्चा झाली आणि जी कलाकृती अजरामर आहे, जी एक कलाकृतीमध्ये प्रचंड मन गुंतवलेलं लिहिणाऱ्याने आणि कोणत्याही पिढीतली व्यक्ती असू दे, कोणत्याही वयाची व्यक्ती असू दे, या कलाकृतीला वयाचं बंधन नाही, भाषेचं बंधन नाही, अनेक देशांपर्यंत ही कलाकृती पोहोचलेली आहे. अशा कलाकृतीने याची सुरुवात करावी असं ठरलं. आणि दुसरं कुठलं पुस्तक नाहीये, हे आहे मृत्युंजय. शिवाजी सावंतांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. इतिहास प्रधान कदाचित म्हणू शकतो आपण. महाभारतावर आधारित आहे. तर अशा महाभारतावर आधारित या कादंबरीपासून आपण सुरुवात करत आहोत. महाभारतावर बरीचशी पुस्तकं आपल्याला लिहिलेली सापडतात. त्यामध्ये कदाचित आपल्याला असं सापडतं की कोणता एका व्यक्तिरेखेवर जास्त भर दिला गेला आहे. मृत्युंजय बाबतीत पण असा समज आहे की मृत्युंजय हे कर्णावरती लिहिलेलं पुस्तक आहे, पण मला तसं नाही वाटत. मृत्युंजयमध्ये तुम्हाला सर्व व्यक्तिरेखा आपलं मनोगत मांडताना दिसतात आणि अशी खूप रेअर पुस्तकं आहेत ज्यामध्ये प्रत्येकाचं मनोगत तुम्हाला पूर्णत्वाने तुमच्यापर्यंत पोहोचतं. मग कर्ण असू द्या, दुर्योधन असू द्या, कृष्ण, अर्जुन, कर्णाचा भाऊ शोण, कर्णाची पत्नी, या सर्वांचं मनोगत आणि त्या सर्वांचं म्हणणं आपल्यापर्यंत पोहोचवणारं असं हे एक पुस्तक आहे. कर्ण हा लहानपणापासूनच माझा आवडता आहे. स्वतःवर झालेला अन्याय, त्याचा कुठलाही अवडंबर न करता त्यातनं वाट काढणारा, त्यातून स्वतःच्या मेहनतीने पुढे येणारा, नेहमीच ऑनेस्टी, इंटिग्रिटी, सचोटी, हार्डवर्क या क्वालिटीज ज्याच्यामध्ये राहिल्या आहेत, असा हा कर्ण. तर त्याच्यावरती लिहिलेलं पुस्तक आहे या समजातनं मी हे 10वी किंवा त्याही थोडंसं आधी वाचायला घेतलं. वाचायला घेतल्यानंतर 1 ते 2 दिवसात मी पूर्ण याचं वाचन संपवलं. कारण ही कादंबरी अशी आहे की तुम्ही वाचायला सुरू केल्यानंतर खाली ठेवू शकत नाही. 100% एंगेजमेंट इथे सापडते. एकही शब्द असा नाहीये जो तिथे योग्य नाहीये. प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द अगदी परफेक्ट. ताजमहालमध्ये एक कलाकृती आहे, पिएट्रा दुरा असं म्हणतात त्यात, की त्यामध्ये एक डिझाईन असते आणि त्या डिझाईनमध्ये पर्टिक्युलर फिट होणारे आकार किंवा साचे तिथे बसवलेले असतात. एक्झॅक्टली या पुस्तकामधले सर्व वाक्य आणि सर्व संवाद त्या प्रकारचे आहेत. एकाही ठिकाणी तुम्हाला असं जाणवणार नाही की याची गरज नव्हती इथे. त्यानंतर हे पुस्तक आवडण्याचं दुसरं एक कारण म्हणजे बहुतांश आपल्याला असं जाणवतं की महाभारतामध्ये दुर्योधन हा विलन होता. पांडवांची साईड होती ती योग्य साईड होती, धर्माची साईड होती आणि दुर्योधनाची पूर्णतः चूक होती. पण इथे तुम्हाला तसं नाही जाणवणार. दुर्योधन पण त्याची एक बाजू आहे आणि तो एक स्वतःची बाजू मांडतो, ती तुम्हाला समजते. कर्णावरती 100% अन्याय झाला, अत्याचारच झाला हे आपल्याला जाणवतं, पण त्याही मागे काही प्रत्येकाची कारणं होती. ती कारणं कोणती होती हे आपण समजून घेऊ शकतो. एखादी व्यक्ती तशी का वागते, तशी का घडते, हे समजण्याची जी प्रोसेस आहे ती शिवाजी सावंतांनी खूप चांगल्या पद्धतीने या पुस्तकामध्ये एक्सप्लेन केली आहे. आपण सुरुवात पाहूयात. यामध्ये कर्णाच्या मनोगतापासून सुरुवात आहे. कर्ण म्हणतो, आज मला थोडं बोलायचं आहे. मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील, म्हणतील कालवश माणसं केव्हापासून बोलायला लागली. पण केव्हा केव्हा
अशांनाही बोलावं लागतं. जेव्हा जेव्हा हाडामासांची जिवंत माणसं मृतांसारखी वागायला लागतात, तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं. छे, मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही, कारण मला चांगलं माहिती आहे की तसं बोलणारा मी कोणी मोठा तत्वचिंतक नाही. माझ्यापुढे जग उभं राहिलं तेच मुळी समरांगण म्हणून, आणि माझं जीवन म्हणजे तर त्या समरांगणावरचा केवळ एक बाणांचा भाता. अनेक प्रकारच्या, अनेक आकारांच्या, विविध घटनांचे बाण ज्यात अगदी काठोकाठ ठासून भरले आहेत, असा एक भाता. मला सांगा, ही जर सुरुवात असेल तर यापुढे आपण हे पुस्तक ठेवू का? तर नाही, आपण ते कंटिन्यू करत जातो. आणि असंच कर्णाचं मनोगत आहे. त्यामध्ये आपल्याला कर्णाचं बालपण, त्यानंतर तो हस्तिनापुरात कसा गेला, तिथे मिळालेलं शिक्षण, तिथे पदरात पडलेली अवहेलना, सर्व श्रेष्ठ असूनही, म्हणजे युद्धकलेमध्ये आणि सर्व कलांमध्ये निपुण असूनही फक्त त्याचं कुळ कोणतं आहे, राजकुळातला नसल्यामुळे त्याला जी अवहेलना झेपावी लागली, त्या घटनांचं वर्णन आहे. तो त्याच्या पत्नीला कसा भेटला, नंतर पांचाली सोबतचे त्याचे जे भेट आहे आणि जो पुढचा किस्सा आहे, या सर्वाचं वर्णन आपल्याला कर्णाच्या मनोगतामध्ये सापडतं. कित्येक वेळेस असं होतं की कर्ण बोलताना आपल्याला असं वाटतं की तो अगदी समोर उभा आहे, आपल्याशी थेट संवाद साधतो आहे आणि आपल्याला प्रश्न विचारतो आहे. कधी कधी ज्या कर्णासोबत जो अन्याय झाला, ज्या चुका घडल्या, त्या कधी कधी आपणही किंवा आपल्या समाजातही आपल्याला दिसत असतात. कित्येक जणांसोबत हा अन्याय घडताना आपण पाहतो. त्यावेळेस आपण म्यूट स्पेक्टेटर असतो का? तर बऱ्याचदा असतो. आपण ऍक्टिव्हली तिथे काही करत नाही. आपल्याला जर कर्णासोबत आखाड्यामध्ये जी घटना घडली की त्याला झिडकारलं गेलं की तुझं कुळ कोणतं आहे, यावरून त्याला सूतपुत्र म्हणून त्याची अवहेलना झाली आणि त्याच्याकडे क्षमता असूनही त्याला जो सन्मान मिळायला हवा होता तो यथायोग्य मिळाला नाही. अशी घटना आपल्या समोर जर घडत असेल तर त्यावेळेस आपण काय करतो? आपण तिथे ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन देतो का आणि आपण सत्याची बाजू घेतो का? हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. आणि हेच या पुस्तकाचं, या लेखनाचं सक्सेस आहे की ही कलाकृती आपल्याला अंतर्मुख करते, हे आपल्याला प्रश्न विचारते आणि हे सगळं नकळत वाचताना घडतं. म्हणजे असा प्रश्न करणं कधी आपल्याला स्वतःहून विचारत नाही की तुम्ही असं करता का, तुमच्याकडनं ही चूक घडते का, पण हे अंतर्मुख होण्याची जी प्रोसेस आहे ती या लिखाणासोबतच, या वाचनासोबतच आपसूक घडून जाते. कर्णाची आई, खरी आई कुंती माता, नंतर कर्णाने मानलेली आई गंगा माता, आणि जिने त्याचा सांभाळ केला, भरण पोषण केलं, ती त्याची राधा माता. या तिघी आपल्याला या पुस्तकामध्ये वेगळ्या वेगळ्या रूपात भेटतात. तिघींचं असं एक आपलं म्हणणं आहे आणि तिघींची एक आपली बाजू आहे, ती आपल्याला समजते. गंगा माता ही कर्णाच्या सर्वात जवळची कदाचित असेल. गंगा मातेसोबत तो मनातलं सर्व काही बोलतो. त्याच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंतच्या सर्व गोष्टींची साक्षीदार जर कोणी असेल तर ती गंगा माता आहे. आणि दुसरी एक व्यक्ती कर्णामध्ये, व्यक्ती किंवा एक एंटिटी म्हणता येईल, ती कर्णाच्या आयुष्यात खूप महत्वाची आहे. ती म्हणजे सूर्यपुत्र कर्ण असं म्हणतो. या दोन्हीही नैसर्गिक शक्ती म्हणता येतील आपल्याला, आणि त्या कर्णाला प्रत्येक पायरीवर क्षणोक्षणी त्याच्यासोबत आहेत. आणि त्यातून कर्णाला कसं बळ मिळतं, स्वतःचं मन कसं तो त्यांच्यासोबत मोकळं करतो आणि त्यातनं तो जे संकट येतात त्यातनं तो मार्ग काढत पुढे जातो, हे आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याही आयुष्यात अशी कुठली गंगा माता असते, कोणत्याही एंटिटी सोबत कदाचित संवाद साधत असेल, किंवा आपल्याला एखादा नॅचरल फोर्स असतो, तो आपल्याला असं वाटतं की हा आपल्या खूप जवळ आहे, तर तिथेही आपण कर्णासोबत थोडंसं रिलेट करतो. हे सर्वश्रुत आहे की कुंतीचं कर्ण हे लग्नापूर्वीचं बालक आहे. कुंती ही कुमारी माता होती. तर कुमारी मातांचे प्रश्न, त्यांच्या मनातले हेलकावे, आणि त्यांना त्या बाळाचा त्याग करताना काय वाटत असेल, त्यांच्यावर कोणती परिस्थिती असेल, समाज, संस्कृती यांचं जोखड मनावर ठेवून त्या काही निर्णय घेतात. तो योग्य अयोग्य याची समीक्षा आपण नंतर करू शकतो, पण त्यांची बाजू समजून घेण्याचं एक कार्य आपण करू शकतो. यामध्ये एक पॅराग्राफ आहे कुंतीचं मनोगत जे आहे त्यामध्ये. एके दिवशी तर स्वप्नात एक भयानक दृश्य मला दिसलं. पाण्यातून हिंकळत वाहणारी ती पेटिका नदीत एका दगडी खोबणीत अडकली होती. कुंतीने कर्णाला एका पेटीमध्ये टाकून
बाल कर्णाला गंगा नदीमध्ये सोडून दिलेलं असतं. आतलं बाळ भुकेने टाहो फोडून रडत होतं. त्याला पुढे होऊन कुणीच मायाने उचलीत नव्हतं. लाटांनी ती पेटी हलताच बाळाला वाटे कुणीतरी आपल्याला वर उचलायला आलं आहे. हातपाय हलवून ते कुणाच्याही कुशीत शिरायला धडपडल्यासारखं करू लागे. पण कुणीच त्याला वर उचललं नाही. ओरडून ओरडून ते थकलं. शेवटी भुकेपायी नुसते चिमुकले हातपाय झाडून त्याने एक भयानक आचका दिला आणि ते कायमचं शांत झालं. पण ते शांत झालं नव्हतं. थोड्या वेळाने थंड झालेलं त्याचं शरीर हळूहळू हलू लागलं. कसं तरीच क्षणाक्षणाला त्याचं सोनेरी अंग जास्तच सोनेरी होत फुगू लागलं. पेटिकेचं झाकण त्याने पायाने धाडकन उचकटून टाकलं. वाढत वाढत ते त्या आकाश पुरुषासारखं मोठं झालं. त्याची चर्या रागानं लाल झाली होती. कानातली कुंडलं तापली होती. त्याचे निळे डोळे क्रोधामुळे जांभळे दिसत होते. अश्वनदीच्या अफाट पाण्यावरून आपले अजस्र पाय टाकीत ते दणदण माझ्याच रुखानं धावून येत होतं. आपल्या मुठी वळून रागानं दात ओठ खात म्हणत होतं, मातेच्या पवित्र नाताला पायदळी तुडवणाऱ्या राक्षसिणी, प्रतिष्ठेच्या रेशमी कोशात दडून बसलेल्या कैदाशिनी थांब. त्याने वळलेली भक्कम मूठ माझ्या मस्तकावर मारण्यासाठी वर उचलली. मी किंचाळून ओरडले, धात्री धाव. धात्री म्हणजे ती कुंतीची दासी असते, जिने कुंतीच्या या दिवसांमध्ये तिची सोबत केलेली असते आणि या ओव्हरऑल प्रवासामध्ये तिची ती सोबतीण असते. हे वाचताना आपण कुंतीला फक्त आरोपीच्या पिंजऱ्यात उभा नाही करत, आपण तिची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतो. एक आई म्हणून कर्णाला भेटल्यानंतरही तिच्या मनात काय असेल, आणि एक राजमाता म्हणून ज्या वेळेस ती कर्णाकडनं अर्जुनाला न मारण्याचं वचन घेते त्यावेळेसही तिच्या मनात काय असेल याचा आपण विचार करतो. चूक की बरोबर हे ठरवण्याचा अधिकार खरं तर 100% आपल्याला नसतो. एक थर्ड पार्टी म्हणून आपण फार पटकन जजमेंट करायला जातो. पण ते करण्याआधी इंग्लिशमध्ये असं एक म्हण आहे की त्या व्यक्तीच्या शूजमध्ये जोपर्यंत आपण नसतो तोपर्यंत कोणाला जज करू नये. तर ते करण्याआधी आपण त्यांची बाजू कशा पद्धतीने समजून घ्यावी हे पुस्तक आपल्याला सांगतं. अजून एक व्यक्तिरेखा आपल्या भेटीला येते, ती म्हणजे दुर्योधन. आपण सर्वच दुर्योधनाला पूर्णतः चूक असं समजतो. पाहूयात आपल्या मनोगतात दुर्योधन काय म्हणतो. एका माणसाकडून दुसऱ्या माणसाच्या हत्येची एक कृती असते. जग एका मारेकऱ्याला राष्ट्रभक्त म्हणतं तर दुसऱ्याला वधिक म्हणतं. एका ठिकाणी तो सद्गुण मानला जातो तर दुसऱ्या ठिकाणी तो दुर्गुण ठरतो. दोन्ही गोष्टी बरोबर असतात. म्हणूनच मी म्हणतो, दुर्गुण सद्गुण या सगळ्या कल्पना आहेत. काही वेळा भिरू मनाच्या भेकड माणसांनी आपली दुर्बलता लपवण्यासाठी त्या हेतूतः तयार केलेल्या असतात. वेडं जग या कल्पनांना आदर्श मानून त्यावर हजारो वर्ष चालत आलेलं आहे. माझ्या मते जगात एकच सद्गुण श्रेष्ठ आहे. जगात केवळ एकच कल्पना चिरंतन असते, शाश्वत असते. आजपर्यंत हे जग एकाच बिंदूपुढे नमलं आहे. तो सद्गुण म्हणजे सामर्थ्य. सामर्थ्याशिवाय माणूस म्हणजे मुळाशिवाय वटवृक्ष आणि मुठीशिवाय खड्ग. दुर्योधनाची व्यक्तिरेखा शिवाजी सावंतांनी काहीच शब्दांमध्ये पूर्णतः समेटली आहे. आपल्याला त्याचं व्यक्तिमत्व कसं होतं, ते तसं का घडलं, त्याच्या विचारांची बैठक कोणती होती, या सर्व गोष्टी त्याच्या मनोगताच्या सुरुवातीलाच काही पॅराग्राफमध्येच स्पष्ट होतात. अत्यंत दर्जेदार लिखाणाचं हे द्योतक आहे. त्यानंतर आपल्या भेटीला येते कर्णपत्नी वृषाली. अत्यंत सुंदर आणि मधुर पद्धतीने जे संवाद लिहिलेले आहेत, हे वाचताना आपल्याला असं वाटतं की योद्धा असलेला कर्ण, जो युद्धभूमीवर एवढा पराक्रम गाजवतो, तो आपल्या पत्नीसोबत बोलताना इतका कोमल हृदय कसा असू शकतो. आणि वृषाली, जी खरं तर त्या काळाच्या मानाने वयाने तशी लहान असणार आहे ज्यावेळेस तिच्या आयुष्यात या घटना घडल्या, पण जी मॅच्युरिटी लेवल या संवादांमध्ये पोर्ट्रे केलेली आहे ती खरोखरच बियॉन्ड लिमिट आहे त्या वयाच्या व्यक्तीसाठी. एक प्रसंग आहे ज्यामध्ये द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये कर्णाचा अपमान झालेला असतो आणि त्याआधीच
वृषाली आणि कर्णाचा पुत्र सुदामन याचंही काही कारणांमुळे निधन झालेलं असतं. तो युद्धात मारला गेलेला असतो. तर त्यावेळेस वृषालीची मानसिक परिस्थिती कशी होती ते आपण पाहूयात. स्त्रीला आपलं दुःख पचवून इतरांचं दुःख सौम्य करायचं असतं. कोणत्याही सुज्ञ स्त्रीला आपल्या पतीचं मानसिक दुःख कसं निवरावं हे कुणीही कधी शिकवावं लागत नाही. मी सूक्ष्मपणाने पाहिलं होतं की स्वयंवराचं शल्य अंगराजांच्या मनात डाचत होतं. त्यांचं लक्ष कशातच लागत नव्हतं. घटकांघटका ते विचारात मग्न असत. असेच ते एका प्रहरी भोजनानंतर एकटेच बसले होते. मी अनपेक्षितपणे त्यांच्या समोर जाऊन उभी राहिले. मला पाहताच खोटं खोटं हसत ते म्हणाले, वृषाली तू? स्वतःचं जे दुःख आहे ते सावरून पण तिला लक्षात येते की अंगराजांना दुःख तर आहेच, पण ते सावरून त्यांना त्यांची जी राज्यकारभाराची कामं आहेत ती करायची. आणि एक सहजीवनातलं मॅच्युरिटी आपल्याला इथे दिसायला मिळते. दानवीर कर्ण असं आपण बऱ्याचदा म्हणतो. एक प्रसंग आहे. कर्ण ज्या वेळेस अंतिम घटका मोजत होता त्यावेळेस त्याच्याकडे एक याचक दान मागण्यासाठी आला होता. कर्णाकडे देण्यासाठी त्यावेळेस काहीही नव्हतं आणि त्यावेळेस त्याने स्वतःचा सोनेरी दात त्या व्यक्तीला दान म्हणून दिला. अत्यंत हृदयद्रावक असा हा प्रसंग आहे. त्यानंतर कर्णाला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते. आयुष्यात एवढं वैभव उपभोगलेल्या व्यक्तीला, एवढा अन्याय सहन केलेल्या व्यक्तीला जेव्हा शेवटची इच्छा विचारली जाते त्यावेळेस ते काय उत्तर असेल? तर कर्ण सांगतो, माझा अंत्यसंस्कार एका कुमारी भूमीवर करावा. त्यालाच अमीन भूमी असंही म्हणलंय त्यांनी. तर कुमारी भूमी का? तर कर्णाची इच्छा अशी होती की माझ्या आयुष्यातलं जे दुःख होतं ते पुन्हा उगवून कोणाच्याही वाट्याला यायला नको, म्हणून कुमारी भूमी. कुमारी भूमी म्हणजे अशी भूमी जिथे काहीही उगवत नाही. आणि केवढा मोठा विचार आहे हा. कदाचित त्या दुःखालाही कर्णासोबतच मुक्ती मिळाली असावी. तर अशा पद्धतीने हे पुस्तक, ही कादंबरी प्रत्येकाने वाचावी अशी आहे. मनोरंजन हा भाग यामध्ये पुरेपूर आहेच, पण यातनं जे टेक अवे आहे त्यामध्ये मनोरंजन मी तर 10% कमी म्हणेन. सबंध आयुष्य आपल्याला पाहायला मिळतं. एकतर महाभारतामध्येच बऱ्याचशा अशा घटना आहेत ज्यामध्ये असं इथिक्स शिकण्यासाठी युपीएससी मध्ये महाभारत वाचा असं सांगतात. तर त्या गोष्टी तर आपल्याला शिकायला मिळतात. पण वेगळे वेगळे पर्स्पेक्टिव्ह कोणते आहेत, आयुष्य कशा पद्धतीने घडतं, एवढी मोठी माणसं होती आणि त्यांच्यासोबतही अन्याय होत होता आणि त्यातनंही ते मार्गक्रमण करत होते, त्यातनंही वाट काढत होते. तर आपण लहान माणसं आहोत. समोर येणारे जी कष्टप्रद गोष्टी आहेत त्यांना हसत हसत सामोरं जाऊन आपणही आपल्या समोर आलेलं आयुष्य जिंकू शकतो. हा मुख्य टेकअवे मला या पुस्तकातून वाटतो. तुम्ही हे पाहिलं, तुम्हाला जर आवडलं असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्ही हे पाहिलं याबद्दल धन्यवाद. आणि हे सदर असंच आपण पुढे सुरू ठेवूयात, त्यासाठी तुमच्या शुभेच्छांची गरज आहे.